फक्त सरकारवर टीका करायची नाही, पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे. भारत सरकारने याचं उत्तर द्यावं लागेल. भारत सरकारला शिवसेना 14 तारखेपासून माझा तुमचा माझा देश असं आंदोलन राज्यभर करणार. नाही, कारण का तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस केवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. ते बघा, सिंदूर आमच्यासाठी काय नुसती एक टॅगलाईन नाहीये. प्रत्येक भारतीय किंवा कुठलीही जगातली महिला असेल, म्हणजे त्यांच्याकडे एक कुंकू नाही, दुसरं काहीतरी असू शकतं. त्या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला. आणि ज्या 26 कुटुंबांनी त्यांच्या घरातले करते पुरुष गमावलेत, त्यांच्या दुःखाचा विचार कोणीतरी केला पाहिजे. नाही, इतका संवेदनशील असून कसं काय? नेपाळमध्ये आता परिस्थिती कदाचित देशामध्ये आपले तसे काहीशे लोकांचा म्हणजे बेरोजगारी असेल किंवा इतर अनेक प्रश्न असेल की त्याची उद्भवू शकते. काय वाटते सगळ्यांना? कसं आहे, मी पहिल्यांदाच पाहिलं, तुमच्याच चॅनलवर दाखवलं की धाराशिव मध्ये काल एका हायवेवर झालं. तर माझे मी तर आप्पासाहेबांना फोन केला. मला वाटलं हे आपल्या तिथल्या कुठल्या हायवेवर होतोय का, की कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूरला कनेक्ट होताना भिगवणला आहे, दौंडवरनं जाताना. तर धाराशिवचा तो होता. नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं तुमच्याच चॅनलवर, की दिवसा ढवळ्या लुटले जात आहेत ट्रक. हे शॉकिंग आहे. महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण? क्राईम सगळीकडे वाढलाय. आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनलवर, की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली. हे कुठली नवीन पद्धत? हे क्राईम कधी वाढतो? क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन क्रायसिस मध्ये असते. त्याच्यामुळे हे अर्थातच, आणि हे वारंवार आम्ही केंद्र सरकार, मी फक्त या सरकारवर टीका करत नाहीये, मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा. तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत. आता हे सगळे बसलेले ह्यांना विचारा, जल जीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आलेले? पाण्याची कामं अर्धवट पडली आहेत, शाळेची कामं अर्धवट पडली आहेत, सरकारकडे पैसेच नाहीये. आणि पॉप्युलर स्कीम्स हे सरकार करत राहतं इलेक्शनच्या आधी, आणि नंतर आमच्या जशा महिलांचे 26 लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेला आहे. पण मग कोण आहे ह्याला जबाबदार? हे सरकार ना. या सरकारचा फिस्कल डेफिसिट बघा तुम्ही. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला. मी किती वर्ष तुम्हाला या कायद्याबद्दल सांगते. तो मॅनेजच होत नाहीये. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटच नाहीये. कोलॅप्स झालंय महाराष्ट्राचं. मग कोण या इकॉनॉमीची जबाबदारी घेणार? जीएसटी मध्ये होणारे बदल, त्यांनी खरंच बूस्ट होणार आहे का नाही इकॉनॉमी, हे कालच ठरवेल ना. आता कसं कळेल आपल्याला? नोकऱ्या जात आहेत हिंजवडीला. हे हिंजवडीचे विचार आहे ना, 12,000 नोकऱ्या एकट्या इन्फोसिसनी काढलेल्या. खूप चिंताजनक परिस्थिती आहे. मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. किती एमबीए मुलं आपल्या सिम्बायसिस वगैरे आपल्याच भागाचं सांगते ना, एवढी मुलं ऑन कॅम्पस मुलं, केवढे पॅकेजेस यायचे. आपणच किती कार्यक्रमाला सिम्बायसिसला जायचो. अशा कार्यक्रमाला कुठे आता तसा माहोलच नाहीये. दुर्दैव आहे, कारण का स्लो डाऊन इन द इकॉनॉमी. आणि हे जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे, परवा आता जसं ह्याला ओमान मध्ये अटॅक झाला, हे चिंताजनक आहेच ना. आपल्या जवळच आहे, सगळे शेजारची जवळची राज्य आहे. कतारमध्ये, सॉरी ओमानला नाही, कतारला अटॅक झाला. कतारला अटॅक झाला.